नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी। कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली। मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिलांचा समावेश। दिल्ली स्टेशनवरील भाविकांची चेंगराचेंगरी, आयत्या वेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या उद्घोषणेमुळे प्रत्यक्षदर्शींच्या मते तब्बल पाऊण तासानंतर मदत पोहोचली। नवी दिल्ली स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी 4 अतिरिक्त ट्रेन पाठवण्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। गर्दी ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचा रेल्वेचा दावा। नवी दिल्लीच्या चेंगराचेंगरीने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा व्यथित, तर सरकारने माहिती लपवल्याचा काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा आरोप। रेल्वेच्या ढिसाळपणावर काळजीवाहू मुख्यमंत्री अतिशी मर्लेनांचा हल्लाबोल। सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरांगेंची सडकून टीका। सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप। खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसे, जरांगेंचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी। महायुती एकत्र लढण्यावर एकनाथ शिंदे ठाम असल्याची माहिती। सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती, रावसाहेब दानवेंचा दावा। हे मोदींचं अपयश, विनायक राऊतांचा टोला, तर दानवेंनी फडणवीसांशी चर्चा करावी, संजय शिरसाटांची सावध प्रतिक्रिया। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या, प्रकल्पग्रस्तांचा आग्रह। मेळाव्यात राजकीय वैर विसरून मंदा म्हात्रे, गणेश नाईक एकाच मंचावर। दिल्लीमध्ये सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग, आज पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मनसिंदर सिंग सिरसा, रेखा गुप्ता आणि जितेंद्र महाजन सर्वात पुढे। अमेरिकेतून अवैध भारतीयांना घेऊन येणारं अमेरिकी लष्कराचं दुसरं विमान अमृतसरमध्ये दाखल। दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या राज्यातील 116 भारतीयांचा समावेश। छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली। तिकीट दर परवडणारे नसल्याचं पत्रात नमूद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।